पावसाळा आला की सर्वीकडे हिरवगार, वातावरण थंडगार आणि पावसाचा आनंद तर वेगळाच. पण या सीझनमध्ये काही आजार इतक्या वेगाने पसरतात की थोडासा निष्काळजीपणा देखील आपल्याला रुग्णालयाची वाट दाखवू शकतो. मग पावसाळ्यात नेमके कोणते आजार होतात, त्यात सर्वात जास्त धोका कशाचा असतो आणि स्वतःचा आणि कुटुंबाचा बचाव करण्यासाठी कोणती काळजी घ्यायला पाहिजे, तर चला सविस्तर जाणून घेऊया. मी महेश आणि तुमचं महाराष्ट्र चॅनलवर स्वागत आहे. सर्वात आधी एक गोष्ट समजून घेऊया. पावसाळ्यात वातावरणात मॉइश्चरायझर वाढते, अनेक ठिकाणी पाणी साचते आणि दूषित पाणी आणि अन्नामुळे व्हायरस, बॅक्टेरिया आणि मच्छर वेगाने वाढतात. त्यामुळे संसर्गजन्य आजाराचा धोका अनेक पटीने वाढतो. सर्वात सामान्य आजार म्हणजे सर्दी, खोकला आणि ताप. हवामानातील बदलामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती म्हणजे इम्युनिटी काही प्रमाणात कमी होते आणि हे आजार सहज होऊ शकतात. यानंतर येतात डेंग्यू आणि चिकनगुनिया. हे एडिस इजिप्ती मच्छराच्या चावमुळे होतात. हे मच्छर स्वच्छ पण साचलेल्या पाण्यात वाढतात, त्यामुळे घराजवळ पाणी साचू देणे ही मोठी चूक ठरू शकते. मलेरिया हा ॲनॅफिलिस मच्छराच्या चावमुळे होते, त्यामुळे सतत ताप, थंडी वाजणे किंवा तीव्र अंगदुखी अशी लक्षणे दिसू शकतात. पावसाळ्यात टायफॉईड, डायरिया, उलट्या यासारखे आजारही वाढतात. त्यामागचं मुख्य कारण म्हणजे दूषित पाणी आणि अस्वच्छ अन्न. याशिवाय लेप्टोस्पायरोसिस हा आजारही दुर्लक्षित करता येत नाही. उंदराच्या लघवीने दूषित झालेल्या पाण्याचा संपर्क आल्याने हा संसर्ग होऊ शकतो, विशेषतः पूरग्रस्त भागात. आणखी एक सामान्य समस्या म्हणजे फंगल इन्फेक्शन. सतत ओले कपडे, ओले बूट किंवा त्वचेवर राहणारी मॉइश्चरायझर यामुळे खाज, लालसरपणा आणि बुरशीजन्य संसर्ग होऊ शकतो. पावसाळ्यात सर्वात जास्त धोका कोणत्या आजाराचा असतो, त्यामध्ये डेंग्यू, मलेरिया आणि टायफॉईड हे आजार वेळेत उपचार न मिळाल्याने गंभीर ठरू शकतात. डेंग्यू या आजारामध्ये प्लेटलेट्स कमी होऊ शकतात. मलेरियामुळे तीव्र ताप आणि अशक्तपणा येऊ शकतो, तर टायफॉईडमध्ये दीर्घकाळ ताप आणि पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच ताप 2 दिवसापेक्षा जास्त राहिला किंवा अंगदुखी, उलट्या, त्यासोबत पुरळ, रक्तस्राव किंवा तीव्र अशक्तपणा जाणवत असेल तर स्वतः औषध घेणे टाळा. त्यापेक्षा त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बचावासाठी काय करायला पाहिजे? सर्वप्रथम घराच्या आजूबाजूचं पाणी साचू देऊ नका. संध्याकाळी पूर्ण झाकलेले कपडे घाला किंवा मच्छरदाणी, त्यासोबतच मच्छरपासून संरक्षण करणारे लिक्विड वापरा. नेहमी उकळलेले किंवा फिल्टर केलेले पाणी प्या. उघड्यावर मिळणारे अस्वच्छ अन्न शक्यतो टाळा. पावसात भिजल्यानंतर शक्य तितक्या लवकर कोरडे कपडे घाला आणि शरीर कोरडे ठेवा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ताप, अंगदुखी, उलट्या, पुरळ किंवा इतर गंभीर लक्षण दिसल्यास वेळ न घालवता डॉक्टरांचा सल्ला घ्या. पावसाळा हा आनंदाचा सीझन आहे, पण थोडीशी निष्काळजीपणा आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम करू शकतो. त्यामुळे स्वच्छता, सुरक्षित अन्न, पाणी आणि वेळेवर उपचार ही 3 गोष्टी लक्षात ठेवा. ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.